हॅलो गाईस, कसे सर्व? आय होप तुम्ही सर्व मजेतच असणार आहे। तर आज आम्ही चाललो खोपोलीला, गगनगिरी महाराज मठ आहे त्या ठिकाणी। आणि हा मठ मी भरपूरदा रील्सवर बघितलेला आहे आणि आज तिथे मी चालली आहे। सो मी तुम्हाला पण घेऊन चालते, तुम्ही कंटिन्यू राहा। माझ्या जोडीला आहे मम्मी आणि निघालो आम्ही इकडनं। आता आम्हाला डोंबिवली स्टेशनपर्यंत जायचं आहे रिक्षामध्ये आणि मग तिकडनं आम्ही ट्रेनला जाऊ। मम्मी डेंजर आहे, लावून घेते का गेट? तर इथे आम्ही आता डोंबिवली स्टेशनवर पोहोचलो आणि घेतले नाश्ता करायला। आता आम्ही बसलो ट्रेनमध्ये, तुम्ही गर्दी बघू शकता। हाय तिकडे बसले, गर्दी बघा। आईन प्रसाद आणलेला, खाऊन झालं सगळ्यांचा आणलेला मोदक। कुठे चालले तू? खोपोली कुठे चालले? हा, फिरायला चालली? हा, फिरायला चालली। काय खाते? अरे वा, फोटो काढू का? तर गाईज आता आम्ही पोहोचलेलो आहोत खोपोली स्टेशनवरती। आता इकडनं काहीतरी आय थिंक 5 ते 10 मिनिटावरती आहे मठ। तर बघूया, आम्ही आता रिक्षामध्ये जातो का? नानी बोलतात मध्ये एक शंकराचं मंदिर आहे, चालत गेलो तर तो भेटेल, बघूया कसं जाऊ। आणि आमच्या जोडीला आहेत एवढी जण, आईसा, मम्मी आणि पुढे सायली आणि जिशा। गाईज आम्ही चालत चालत चाललो। फॉग बघा, फॉग। तर आता आम्ही पोचलो अर्ध्यामध्ये। हा बघा थोडासा दिसतोय, हा आहे मठ। किती छोटी फुलं आहेत बघा, तगडीची फुलं बोलतात ना याला। तांदूळ धरलं गाईज, जाता बघा किती मोठे आहे। चला आपण 5 जणी ओरू जाता। चला आता आम्ही इथे समोर आहे गगनगिरी मठ आणि इथे वीरेश्वर मंदिर आहे, तिथे अगोदर आलो। तर आता आमचं इथे मस्त दर्शन झालंय। आता आम्ही निघतो पुढे जायला आणि मम्मी आमची कशी बसली बघा। बरं आहे पाऊस नाही ना, पावसाने आमच्यावरती मेहरबानी केली। आम्ही आता मंदिरात एंट्री केले, माहित नाही आतमध्ये अलाउड आहे का नाही, असेल तर मी शूट करेन।
खूप शांतता आहे इथे मस्त आणि खूप थंडावा आहे आणि इकडे पाणी आहे. आणि असं मस्त पाळणं आहे आणि त्याच्यामध्ये महाराजांचे हे ठेवले. तिथं जाऊन आपण तेव्हा दाखवतो. पाणी किती क्लीन आहे बघा. गाइस मंकी बघा मंकी. हा ना उंबर खाते बघा गाइस. माकड कसं उंबर खाते बघा. उंबर बसल्या बसल्या. हा क्यूट क्यूट मारे चांगलं. हा सगळा आजूबाजूचा परिसर आहे. खूप छान वाटते. खूप थंडावा आहे. खूप शांतता आहे नाही मम्मी. माकड एकदम भीती वाटते खरंच. आश्रम आहे म्हणजे इथे ना. तिकडे ना मंदिरामध्ये जास्त अलाउड नाही केलं मोबाईल, त्यामुळे मला जास्त जमला नाही शूट करायला. पाणी एवढं क्रिस्टल क्लीन आहे ना गाईज. खूप क्लीन आहे पाणी. तर गाईज इथे बघा हे नवग्रह आहे. राहू केतू मंगळ ग्रहांचे नवग्रह. गाईज आम्ही मस्त छोटासा फोटोशूट वगैरे केले. गपचूप गपचूप काढून नेले. आणि आता इकडनं परत आम्ही जाऊन मंदिरामध्ये बसू. गाईज कोमलचा मित्र आले बघा. कोमलच्या जवळ बसला. त्याला ते तो बघ बघते बघ तुला. सर्वांनी काही ना काही खाऊ आणले. तो आता आम्ही शेअरिंग इज केअरिंग करून खातो. काय ग तू काहीच नाही खात. महाराज हे महाराज हिला इथे ठेवतो. जेवण चालू होणार आहे. तुम्ही पण जेवायला या. आणि आपण आलो कशी डोंबिवलीवरून आम्ही ट्रेनमध्ये खोपोली डायरेक्ट खोपोली स्टेशनला उतरून तिकडनं रिक्षा आहे. स्टेशन 8:25 गाडी आहे. आणि जायला घरी जायला कितीचे पण आहे. 1चे या 200 4चे. हां आणि इकडे म्हणजे तुम्ही चालत पण येऊ शकता स्टेशनवर ना. आम्ही चालतच आलो. 10 मिनिटाचा रस्ता आहे. आम्ही चालतच आलो. आणि काय नजारा आहे बघा. मम्मी इकडे लवकर बटाटी दाखव. तर बटाटी कवरी ना. तर जायचं आरती गेले आणि त्यांना आरतीसाठी
आईच्या मांडीवरती बघ कशी मांजर येऊन बसते. टिटू इकडे बघ. ए बेटा इकडे बघ. अगं आई भूक लागली तिला. आई जवळ बसते. आई मी बोलू मांडी जाऊन बसते. भांडी जाऊन बसते. हो ना. तर आता हा आम्ही जेवणाचं कुपन काढलं सर्वांनी आणि लाईन आता भरपूर पाऊस पडलाय तर पाणी बघा लगेच डोंगरावरचं सर्व खाली उतरलं मातीचं आणि सर्व जेवणाची आमची मंडळी. तर आता आम्ही घेतलेलं जेवण आणि गर्दी बघा जेवायला पुरेशी गर्दी आहे आणि आम्ही सर्वांनी जेवण घेतले. तर असा पूर्ण इथे ताट संपवायचं आहे, टाकायचं नाही आणि ताट पण आपण स्वतःहूनच धुवून ठेवून द्यायचं आहे. आणि अजून जेवताय. संपला का कोमल? दाखव ताट. ताट दाखव. असं पूर्ण असं ताट खाली करायचं काम काहीच ताटामध्ये ठेवायचं नाही. प्रत्येकाने जेवून झालं की आपापला ताट वॉश करायचा. बघा बघू शकता तुम्ही. तर गाईज आता आम्ही रिटर्न आलो खोपोली स्टेशनला. आम्ही जेवलो वगैरे तिथं आणि लगेच रिटर्न निघालो. ट्रेन आहे आमची आय थिंक आणि खूप पाऊस होता त्याच्यामुळे मला काहीच शूटिंग करायला तिथे जमला नाही येताना. आणि आता हा ब्लॉग मी इथे एंड करते. जर तुम्हाला आपला ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.